नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथे आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली खरवस म्हणजे चिकाची वडी। तर इथे बघा, यासाठी मी अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलेलं आहे। तर हे पहिल्या दिवशीचं दूध आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की किती घट्ट दूध आहे। हे अशा प्रकारे पळीवर दूध बघायचं, त्याला रेष छान पडली म्हणजे समजायचं की हे पहिल्या दिवशीचं दूध आहे। तर यामध्ये मी 1 कप मस्त उकळून गार केलेलं दूध यामध्ये टाकलेलं आहे। तर आता यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हा गूळ किसून घेतलेला आहे, जेणेकरून पटकन या दुधामध्ये विरघळला जाईल। तर आता हा गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण याला सतत ढवळून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे। याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता। तर इथे विरघळत आहे, तोपर्यंत आपल्याला ही चिकाची वडी शिजण्यासाठी इथे मी मोठी कढई घेतलेली आहे। त्यामध्ये साधारण 1 ग्लास मी पाणी टाकलं, त्यावर प्लेट ठेवायची आणि ह्या कढईमधलं पाणी गरम होण्यासाठी ठेवून देऊया। हे अशा प्रकारे। इथे तोपर्यंत गूळही छान विरघळलेला आहे। इथे मी चिकाची वडी शिजवण्यासाठी कुकरचा डब्बा घेतलेला आहे। आता यामध्ये हे तयार केलेलं दूध आपण चाळून घेणार आहोत, जेणेकरून गुळामध्ये काही खडे असतील तर ते निघून येतील। आता त्यावर वेलची पूड टाकायची, हे अशा प्रकारे, जेणेकरून त्याचा फ्लेवर चांगला येईल। इथे तोपर्यंत पाण्यालाही छान उकळी आलेली आहे। आता हा कुकरचा डब्बा हळूच या पाण्यामध्ये कुकरचा डब्बा ठेवून द्यायचा। हे बघा, अशा प्रकारे। आणि यावर 1 ताट झाकून ठेवायचं आणि नंतर ह्या कढईचं झाकण लावून 20 ते 25 मिनिटांसाठी शिजू देऊया। जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजल्या जाते। तर ही वडी शिजली का नाही हे ओळखायचं कसं? तर सुरुवातीला एक आहे की तुम्ही याला हात लावून बोट लावून बघू शकता। आपल्या बोटाला नाही चिकटलं म्हणजे वडी छान शिजलेली आहे। आणि दुसरी पद्धत म्हणजे अशा चाकूने बघायची, चाकू क्लीन आला म्हणजे वडी परफेक्ट अशी शिजलेली आहे असं ओळखायचं। आता ही वडी आता हे कुकरचा डब्बा मी बाहेर काढून याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे। तर इथे बघा, 10 मिनिट झालेली आहेत, डब्बा छान थंड झालेला आहे। आता या चाकूच्या मदतीने आपण याच्या कडा लूज करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे। पण हा पूर्णपणे थंड झालेला असायला हवा। हे बघा, अशा प्रकारे। आणि आपण याच्या आता चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेणार आहोत। इथे बघा, वडी छान शिजलेली आहे की सहजपणे वडी तयार होते आणि कापलीही जाते। तर तुम्हीही अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने खरवसच्या वड्या बनवू शकता। बनवायला अतिशय सोप्या आहेत, जास्त पदार्थ साहित्य जास्त लागत नाही, अगदी सहजपणे बनल्या जातात। तर इथे बघा, आपली तयार झालेली आहे खरवसची वडी। तर पूर्णपणे चौकोनी घट्टसर अशी झालेली आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा। आणि जर कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।